नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम आपके लिए नित्य प्रतिदिन ऐसी ही न्यूज प्रकाशित करते रहे, इसके लिए आप हमारे न्यूज वीडियो को लाइक जरूर करें और चैनल पर वीडियो जब देखते हैं तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। दोस्तों, इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे, तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर की। खबर महाराष्ट्र के वर्धा जिले से। लोगों की सेवा के लिए हमेशा तैयार, जरूरतमंदों को मुफ्त चिकित्सा कुपोषण मुक्त करने गतिविधियां, चुनाव लड़ना तय। आगामी विधानसभा चुनाव के बारे में सभी पार्टियों ने तैयारियां शुरू कर दी और जनता भी इन चुनावों के रंग में है। डॉक्टर पावड़े जी ने वर्धा निर्वाचन क्षेत्र से अगर महाविका आघाड़ी उम्मीदवार बनाती है तो मैं लड़ूंगा या फिर स्वतंत्र उम्मीदवार के रूप में चुनाव लड़ने की इच्छा रहेगी। डॉक्टर सचिन पावड़े एक सुशिक्षित व्यक्ति है और उन्हें लोगों की मदद करना पसंद है। डॉक्टर सचिन पावड़े वर्धा के लोगों की सेवा के लिए हमेशा तैयार है। उन्होंने कहा, मैं अपनी शिक्षा और अनुभव का उपयोग वर्धा के विकास के लिए करूंगा। मुझे यकीन है कि मेरे प्रयास वर्धा में सकारात्मक बदलाव लाएंगे। सामाजिक पहल के तहत जरूरतमंदों को मुफ्त चिकित्सा सेवा प्रदान की जाती है और कुपोषण से मुक्त करने के लिए गतिविधियां चला रहे। डॉक्टर सचिन पावड़े के शब्द उनकी सेवा भावना और विकास के प्रति जुनून को दर्शाते हैं। यह देखना दिलचस्प होगा कि आने वाले चुनाव में उनका सफर कैसा होगा। देखिए पूरी खबर सुप्रीम पावर न्यूज पर सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। पुनर्भरणाचे कामं केले, सोबतच शहरी भागामध्ये लोकांना छताचं पाणी जमिनीमध्ये कसं मुरवता येईल यासाठी पर्याय आपण ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करून दिला आणि भूजल मॉइस्चर नावाचा एक पेटंटेड फिल्टर आपण लोकांना दिलेला आहे आणि जवळपास 2000 इन्स्टॉलेशन संपूर्ण भारतामध्ये या युनिटचे झालेले आहे। या माध्यमातून आपण छतावरचं पाणी जमिनीमध्ये मुरण्याचा प्रयत्न करतो आहे। हे करतानाच आत्महत्याग्रस्तांसाठी, कारण आमच्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंब आहेत, त्यांना फ्री ऑफ चार्ज मेडिकल सर्व्हिसेस आम्ही OPD सर्व्हिसेस त्यांना देतो आहे। तसेच आपले जितके सैनिक आपल्या सीमेवर लढतात, जे सैन्य दलामध्ये काम करतात, त्या सर्वांना आम्ही OPD सेवा फ्री ऑफ चार्ज देतो आहे। असे विविध उपक्रम सुरू आहे। सोबतच कोविडमध्ये बऱ्यापैकी आम्ही काम केलं, त्यामध्ये मग धान्य वाटप असो किंवा निर्वासितांना पुढे थांबवायचं असो, आणि शेवटी जेव्हा हॉस्पिटल्समध्ये बेड कमी पडायला लागले तेव्हा आमच्या वर्धाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आम्ही प्रत्यक्ष सेवा देऊन जवळपास 2 महिने ते हॉस्पिटल आम्ही चालवलेले आहे। मध्यंतरी आमच्या चॅनलतर्फे आम्ही एक सर्वे केला होता, त्यात आम्ही येथील जे नागरिक आहेत त्यांचे आम्ही सर्वांचे मनं घेतलेले होते। तर त्यांनी असं म्हटलं की इथे आम्हाला एक सक्षम उमेदवार पाहिजे आपल्या मतदारसंघात, आणि ज्यांचे सामाजिक कार्य पण चांगलेलं आहे, राजकीय दृष्टी तो सक्षम आहे। तर मला सांगा, आता त्या दृष्टीनं आपण बघितलं तर कशा प्रकारचे एक वातावरण निर्मिती होते त्याबद्दल सांगा। असं आहे की सामाजिक कार्यात काम करताना बऱ्याचशा अडचणी येतात। आम्ही जवळपास 15 वर्षापासून सामाजिक कार्यात आहोत। राजकीय हेतू आधी नव्हता, परंतु जेव्हा या अडचणी यायला लागल्या असं वाटलं की जोपर्यंत तुमच्या जो राजकीय ताकद राहत नाही किंवा तुमच्या जो कुठे एखादं काम करण्याचे पॉवर्स येत नाही, तोपर्यंत ते कामं तुम्ही सक्षमपणे करू शकत नाही। मग ते कुठलेही असो, ते पर्यावरणासंबंधित असो, ते जनमानसांच्या जीवनाबद्दल असो की आवश्यक सेवेबद्दल असो, तर हे कामं करायसाठी कुठेतरी राजकीय पाठबळ असायला पाहिजे। आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की राजकारण हे नेहमी समाजकारणातून सुरू झालं पाहिजे। समाजकारणातूनच राजकारणात आपण जातो तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने लोकांमधले प्रश्न माहीत पडतात, समाजातले प्रश्न माहीत पडतात। आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी 15 वर्षापासून समाजात काम करताना असे खूप सारे प्रश्न समाजाचे आहेत की व्यवस्थित ॲड्रेस केले नाही किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, आणि ते सगळे प्रश्न मी जुळवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याला शाश्वत काहीतरी देता येईल का याचा प्रयत्न मी सामाजिक माध्यमातून करताना असं लक्षात आलं की कुठेतरी अशा माणसांनी जर राजकीय प्रवास केला किंवा राजकीय झेप घेतली तर मला वाटतं हा एक अधिक चांगला पर्याय लोकांसाठी सुद्धा राहील की त्यांचे प्रश्न शाश्वतपणे अधिक प्रभावीपणे मांडता येतील आणि सोडवता येतील। असं बघितलेलं आहे की आपल्याला सर्व विषयांची पूर्ण ज्ञान आहे, आपण चांगला अभ्यासू आहे आणि आपल्या राजनीतिक आणि सामाजिक जे विषय आहेत त्याबद्दल आपल्याला दांडगा अनुभव आहे। ते बघता आपण हे पण एक परिस्थिती बघतो की इथे जे वर्धा जिल्ह्यातली जे तरुण लोक आहेत त्यांना प्रशिक्षण नाही, बेरोजगारीचे ग्राफ वाढलेला आहे,
एका ठिकाणी बघितलं की शेतकऱ्यांची आत्महत्या वाढलेली आहे, त्यांना त्यांचे भाव मिळत नाही, शेतमालाचे भाव मिळत नाही, ही सर्व व्यवस्था सुरू आहे. तर त्यावर आपण कसं नियंत्रण आणणार, कसं वचक आणणार त्याबद्दल सांगा. सर्वप्रथम आपण जेव्हा सर्च करतो की एका MLAचं काम काय, विधानसभेच्या सदस्याचं काम काय, तर विधानसभेच्या सदस्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं की लोकांना अन्न, पाणी आणि हवा हे शुद्ध दिली पाहिजे. त्यांना जीवनाच्या ज्या व्यवस्थित त्यांना जीवन आपण जगू दिलं पाहिजे. सोबतच महिलांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि पर्टिक्युलरली आमच्या जिल्ह्याच्या बाबतीत कृषी प्रधान असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न, या प्रश्नांना मी जवळून बघितलं आहे, कारण मी समाजामध्ये काम करतो आहे. तर असं लक्षात आलं की पर्टिक्युलरली जेव्हा आपण युवकांच्या बेरोजगारीबद्दल बोलतो की मागच्या या 10-15 वर्षांमध्ये किंवा बरेच वर्षापासून असा कुठलाही मोठा उपक्रम वर्धा किंवा जिल्ह्यात आलेला नाही की ज्यासाठी युवकांना रोजगार निर्मिती होऊ शकेल. असे कुठलेच उपक्रम आलेले नाहीत की वर्धा शहराला पाणी पुरवठा हा स्वच्छ होऊ शकेल. असे कुठलेच उपक्रम आले नाही की ज्यामध्ये आपण शेतकऱ्यांना काहीतरी मदत करू शकू. आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ज्या काही तुटपुंज मदत येतात त्या मला वाटतं की शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सक्षम नाही आणि ते आपल्याला काही काळामध्ये दिसून सुद्धा आलेलं आहे. तर नक्कीच जर मला वर्धेतील मतदारांनी संधी दिली आमच्या वर्धा सेलू मतदारसंघातनं, तर हे प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न होईल. त्यात प्रामुख्याने महिलांचे प्रॉब्लेम, त्यांचे अधिकार, त्यांचा रोजगार. आमची शेतकऱ्यांसोबत मी मागच्या जवळपास 7-8 वर्षापासून काम करतो आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आधी जुळलो होतो आणि आता फार्मर कपच्या माध्यमातून आम्ही गटशेतीला शेतकऱ्यांना कसं प्रोत्साहित करता येईल, गटाच्या माध्यमातून स्पर्धा लावून शेतकऱ्यांची शेतीवरची लागत कमी करून शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढता येईल याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रशिक्षण शिबिरं घेऊन गटबांधणीसुद्धा झालेली आहे. हे सगळे प्रश्न माहीत असल्यामुळे मला असं वाटतं आणि युवकांच्या बेरोजगारीचा सगळ्यात मोठा प्रश्न जो आपण विचारला तो नक्कीच आहे. तर मला वाटतं तो सोडवण्यासाठी सुद्धा नवीन प्रकल्प आपल्या एरियामध्ये आले पाहिजे आणि प्रकल्प येताना ते प्रकल्प असे असले पाहिजे की कच्चा माल आपल्याकडे उपलब्ध असला पाहिजे, तेव्हाच ते आपण चालवू शकू. नाही तर प्रकल्प आल्यानंतर ते बंद पडणे आपण बघितलं आहे की येतात आणि बंद पडतात. पण असे शाश्वत प्रकल्प जर आणले की जे या ठिकाणी चालू शकतात, त्याचा कच्चा माल इथे उपलब्ध आहे, तर नक्कीच रोजगाराच्या संधीसुद्धा आपल्याला युवकांना स्थानिक ठिकाणी उपलब्ध करून. सर, आपण हे बघतो की आता जसं निवडणूक जवळ आली की सत्ता पक्षद्वारे विविध योजना चालवतात लोकांसाठी, गरिबांसाठी, महिलांसाठी, आमिष देतात त्यांना, आणि इथे आपण विरोधी पक्ष म्हणतात की हे सर्व इलेक्शन फंड आहे. तर त्यांचं म्हणणं असं असतं. तर अशात आपली काय ठोस भूमिका राहणार जर तुम्ही इथून तिकीट घेतली, दावेदारी केली, तर काय आपली ठोस भूमिका राहणार? नेमकी हेच आहे की योजना ज्या आल्या, मी वारंवार म्हणतोय की त्या योजना शाश्वत असल्या पाहिजे, त्या योजनाला टिकणाऱ्या असल्या पाहिजे. कुठली तरी एखादी गोष्ट इलेक्शनच्या आधी येते तर नेमकीच त्याचा अर्थ हा असतो की त्याचा काहीतरी पॉलिटिकल फायदा झाला पाहिजे. कारण जर अशा योजना कधी आणायच्या असल्या, त्या आधी आल्या तर नक्कीच लोकांना त्याचा फायदा होईल. पण जर त्या योजना वेळेवर आल्या तर त्या कितपत चालतील, हे कुठल्याही शासनाच्या बाबतीत असो हा प्रकार चालतो, कुठलीही पॉलिटिकल असो. तर मला असं वाटतं की ज्या योजना आल्या त्या सर्वांच्या हिताच्या असल्या पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या शाश्वत असल्या पाहिजे, त्या आपण निरंतर चालू ठेवल्या पाहिजे. आणि अशा योजना आणण्याचा प्रयत्न नक्कीच मी जर मला या इथनं संधी मिळेल तर नक्कीच करेन. आपण हे बघतो की आपला कोविड काळात आपण वर्ध्याच्या नागरिकांना बरेचसे मदत केली, त्यांना अन्नधान्य जे तुम्ही म्हटलं सर पुरवठा केला वेळेवर, हे सर्व तुमचे उपक्रम सतत सुरूच राहतात. तर मला सांगा, आता पुढे निवडणुका आहे म्हटलं आणि तुम्हाला संधी मिळाली तर तुमची कशा प्रकारची तुमची एक रणनीती राहणार, काय तयारी आहे त्या संदर्भात सांगा सर. सर्वप्रथम मी सांगितलं की आमदाराची कामं काय आहे हे आपणही जाणलं पाहिजे जेव्हा आपण या युद्धामध्ये उतरतो आहे, आणि लोकांनाही माहीत पाहिजे की आमदाराकडनं आपल्या काय एक्सपेक्टेशन असल्या पाहिजे. तर त्यामध्ये सर्वात मध्ये मी सांगितलं की पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आपल्याकडे. जरी पाणी पुरवठा होत असला तर ते पाणी खरंच पिण्यासाठी आपण शेतकऱ्याची लागत कमी कशी करायची, त्यासाठी जे उपक्रम आम्ही घेतो आहे ते सामाजिक बांधिलकीतनं घेतो आहे, ते पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून घेतो आहे. मला वाटलं मला जर अशी संधी मिळाली तर याला आपण कायद्याच्या स्वरूपातनं, शासनाच्या माध्यमातून हा उपक्रम यावेळी वर्धा जिल्हा जरी मॉडेल असला तरी सर्व महाराष्ट्रभर सुद्धा एक आदर्श वर्धा जिल्ह्यातला उपक्रम म्हणून जर आपण घेऊन गेलो तर मला वाटतं नक्कीच शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा मिळेल. आणि सोबतच आत्महत्याग्रस्त वर्धा जिल्हा हे आमच्या यवतमाळ आणि वर्धा दोन्ही ठिकाणी लागलेलं ग्रहण आहे, तर त्यालासुद्धा नुसतं त्यांना तुटपुंजी मदत न करता आत्महत्या थांबवण्यासाठी काय करता येईल, कारण त्याचे बरेचसे असे इश्यू आहेत की जे एक डॉक्टर म्हणून मी जाणतो
तर ते आम्ही जेव्हा आत्महत्याग्रस्तांना दिलासा कार्ड देतो तेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा जेव्हा आम्हाला वेळ येते तेव्हा कळतं की नेमके प्रॉब्लेम काय. तर मला वाटतं त्यालासुद्धा नेमकं उत्तर देण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करू शकेल. प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. अशात आपण जे सांगितले की आरोग्यविषयक व्यतिरिक्त अनेक असे विषय आहे ते निगडीत आहे शोषित आणि ते जनतेशी निगडीत विषय आहे, शेतकऱ्यांची आणि आपलं ते रोजगार संबंधी असे बरेचसे विषय आहेत, तुम्ही त्यावर फोकस केलेला आहे. तर आपण इथील जे नागरिक आहेत त्यांना आपलं काय एक मेसेज राहणार? सर्व नागरिकांना माझा या ठिकाणी एक मेसेज आणि एक माझी विनंती आहे की मला आपण सर्वांनी आपला उमेदवार, एक आपल्यातला उमेदवार, आणि माझं आपल्याला माहिती आहे की मागच्या 20 वर्षापासून वर्धा शहरामध्ये बालरोगतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो. तर समाजाचे प्रश्न समाजाच्या माध्यमातून आणि समाजाला सोबत घेऊन सोडवण्याचा एक प्रयत्न मी करतो आहे. हा एक माझा जो प्रयत्न आहे त्यात आपल्या सर्वांची साथ मिळेल अशी अपेक्षा ठेवतो. आणि मला वाटतं की आपण लोक जर माझ्या मागे हे सर्व प्रश्न घेऊन जर उभे राहिले तर नक्कीच आपण ही विधानसभा जिंकू. हे होतं दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं. तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर